हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज ॲप्लिकेशन ऑफ जावा. लास्टमध्ये आपण हिस्ट्री बघितली होती, त्याची काय आहे तर फीचर्स बघितले होते. आज आपण ॲप्लिकेशन बघणार आहे. द एक्सपान्शन ऑफ द जावा प्रोग्रामिंग लँग्वेज इज व्हेरी वाईड. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज हे व्हेरी वाईड आहे बिकॉज त्याचे एक्सपान्शन जास्त आहे. मीन्स जावाची प्रोग्रामिंग सगळ्यात जास्त यूज केल्या जाते कुठल्याही ॲप्लिकेशनला बनवण्यासाठी. ओके, इट इज प्रोव्हाइड बाय द स्टेटमेंट 3 बिलियन डिव्हायसेस रन जावा. 3 बिलियन डिव्हायसेस रन जावा हे काय आहे, स्टेटमेंट आहे जावाचं. ओके, हे प्रूव्ह केलं आहे 3 बिलियन डिव्हायसेसने. Java provides a rich and a wide range of API that helps programmers to develop application. Java provide rich application area आहे आणि प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि हे जास्तीत जास्त प्रमाणात यूज केल्या जाते प्रोग्रामर्सकडून याची लँग्वेज जावाची कुठल्याही ॲप्लिकेशनसाठी. ओके, यूजिंग जावा वी कॅन डेव्हलप डिफरंट ॲप्लिकेशन्स फॉर डिफरंट पर्पज. वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स वेगवेगळ्या पर्पजसाठी बनवल्या जातात आणि त्या बनवण्यासाठी आपण जावाचा यूज करतो. वी कॅन यूज जावा टेक्नॉलॉजी टू डेव्हलप द फॉलोविंग ॲप्लिकेशन. त्याच्या खाली काही ॲप्लिकेशन्स दिलेल्या आहे, त्या आपण बघणार आहे जावाच्या कुठल्या कुठल्या आहे. फर्स्ट आहे मोबाईल ॲप डेव्हलपमेंट. द जावा प्रोग्रामिंग language can be considered as the official language for the mobile application device. Java programming हे ऑफिशियल लँग्वेज मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी त्यांनी कन्सिडर केली आहे. ओके, मोस्ट ऑफ द अँड्रॉइड ॲप्लिकेशन बुल्ड युजिंग जावा. खूप सारे जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स आहेत त्या जावाचा प्रोग्रामिंग यूज करून बनवल्या आहे. द मोस्ट पॉप्युलर अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट IDE, Android Studio also use Java for developing Android application. Okay, IDE Android Studio जे डेव्हलप केला आहे ते जावा ॲप्लिकेशन यूज करूनच डेव्हलप केलं आहे जावाची प्रोग्रामिंग. ओके, सो इफ यू आर ऑलरेडी फॅमिलियर विथ जावा इट विल बिकम अ मच easier So if you are already familiar with the Java, it will become a much easier to develop an Android application. तुम्ही जर जावाशी फॅमिलियर असाल तर तुम्हाला इझी जाते अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवण्यासाठी. द मोस्ट पॉप्युलर अँड्रॉइड ॲप्लिकेशन ट्विटर आर डेव्हलप युजिंग जावा. जे ट्विटर ॲप्लिकेशन आहे ते जावाची लँग्वेज यूज करूनच बनवलेली ॲप्लिकेशन आहे. ओके, देन सेकंड आहे डेस्कटॉप GUI ॲप्लिकेशन. Desktop GUI application. We can also develop a GUI application using a Java. GUI application आपण जे बनवले आहे ते काय आहे, जावाची प्रोग्रामिंग यूज करून. GUI मीन्स ग्राफिकल यूजर इंटरफरन्स. ओके, Java provides AWT, Java FX and Swing for developing the GUI based डेस्कटॉप ॲप्लिकेशन. ओके, जावाने काय काय प्रोव्हाइड केलं आहे, AWT, जावा फॅक्स अँड स्विंग. ओके, AWT मीन्स काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूलकिट, जे GUI किंवा विंडो बेस्ड ॲप्लिकेशन बनवण्यासाठी यूज केले जाते. ओके, देन त्यानंतर आहे जावा FX. जावा FX काय आहे की एक अशी ट्युटोरियल आहे ज्यामध्ये बेसिक अँड ॲडव्हान्स जावाचे जे कन्सेप्ट आहे ते आपल्याला भेटते. मीन्स वन टाईप ऑफ लायब्ररी. ओके, देन त्यानंतर आहे स्विंग. स्विंग मीन्स काय आहे की एक जावाचं फाउंडेशन, पार्ट ऑफ फाउंडेशन ऑफ जावा. ओके, त्याला काय म्हटलं आहे, स्विंग. द टूल contain the pre-assembled component like list, menu and button.
ओके. देन त्यानंतर आहे थर्ड, वेब बेस्ड ॲप्लिकेशन. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर developing the web-based application because it provides a vast support for the web developing through the servlet, JSP and Struct. Okay. वेब डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन्स ज्या आहेत त्यावेळेला काय काय यूज करून बनवलं आहे? सर्वलाइट, JSP अँड स्ट्रक्ट. ओके. सर्वलाइट मीन्स काय आहे? टेक्नॉलॉजी आहे जे आपण वेब बेस्ड ॲप्लिकेशन बनवण्यासाठी यूज करतो. JSPसुद्धा आणि स्ट्रक्टसुद्धा. JSPचं लॉंग फॉर्म आहे जावा स्ट्रक्ट ॲप्लिकेशन, स्ट्रक्ट बेस्ड प्रोग्रामिंग. देन त्यानंतर हे जे सर्वलेट, JSP आणि स्ट्रक्ट आहे हे काय आहे? वेब बेस्ड ॲप्लिकेशन बनवण्यासाठी यूज केले जाते. इट इज द रिझन दॅट जावा इज ऑल्सो नोन ॲज अ सर्व्हर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज. यालाच काय म्हटलं आहे? सर्व्हर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज जावालाच एक प्रकारचं. युजिंग दिस टेक्नॉलॉजी वी कॅन डेव्हलप अ व्हेरायटी ऑफ ॲप्लिकेशन. या टेक्नॉलॉजीज यूज करून आपण व्हेरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स बनवू शकतो. कुठल्या टेक्नॉलॉजी? सर्वलेट, JSP अँड स्ट्रक्ट्स. द मोस्ट पॉप्युलर फ्रेमवर्क स्प्रिंग, हिबरनेट, स्प्रिंग बूट यूज फॉर डेव्हलपिंग वेब बेस्ड ॲप्लिकेशन. लिंक्डइन, AliExpress, वेब आर्चिव ऑर्गनायझेशन, IRCTC एक्सेट्रा ह्या ज्या ॲप्लिकेशन्स आहे, लिंक्डइन, IRCTC, यावाल्या सगळ्या ॲप्लिकेशन्स काय आहे? वेब बेस्ड ॲप्लिकेशन आहे ज्याचं जे आपण या ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपण कशाचा यूज केला आहे? सर्वलेट, JSP अँड स्ट्रक्टचा टेक्नॉलॉजीचा. देन त्यानंतर आहे गेम डेव्हलपमेंट. Java is a widely used by gaming development companies because it has the support of a one open source most powerful 3D engine. Open source ॲप्लिकेशन्स ज्या आहेत त्या कुठल्या आहे? गेमिंग डेव्हलपमेंटच्या ॲप्लिकेशन्स आहे ज्या बनवण्यासाठी आपण जावाचा यूज करतो आणि ज्या 3D इंजिन्समध्ये आपल्याला दिसतात. The engine provides unparalleled capacity when it comes to the context of the designing of the 3D game. Okay. Then त्यानंतर आहे the most popular gaming development in Java are Minecraft, Mission Impossible 3 etc. जे मिनीक्राफ्ट किंवा मिशन इम्पॉसिबल 3 एक्सेट्रा जे गेम्स आहे, ओके, त्यासाठीसुद्धा आपण जावाचा यूज करतो. ओके. आणि ते गेम्स कशात असतात? आपल्याला 3D डिझायनिंगमध्ये. देअर आर मोस्ट पॉप्युलर फ्रेमवर्क अँड लायब्ररीज अवेलेबल फॉर द गेम डेव्हलपमेंट लाईक लॅब GDX अँड OpenGL. आहे बिग डेटा टेक्नॉलॉजी. जे बिग डेटा टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये सुद्धा आपण जावाचा यूज करतो. ओके. जशा हुडूप आहे, HDFS आहे, ह्या जे प्लॅटफॉर्म्स आहे यासाठी आपण जावाचा यूज करतो. ओके. मेनी प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर अवेलेबल फॉर बिग डेटा टेक्नॉलॉजी बट स्टील जावा इज द फर्स्ट चॉईस फॉर द सेम. जसे आता हुडूप आहे, HDFS प्लॅटफॉर्म्स आहे, याची प्रोसेसिंग अँड स्टोरिंग ऑफ डेटा ॲप्लिकेशन हे कशात लिहिलं आहे? जावामध्ये. ओके. याला काय म्हटलं आहे? बिग डेटा टेक्नॉलॉजी. हुडूप काय आहे? जे ॲपेचे टू प्रोसेस प्रोव्हाइड करते डेटा. ओके. देन त्यानंतर HDFS काय आहे की जे डिस्ट्रीब्यूट फाईल सिस्टीमसाठी हुडूपला जॉईन करते. ओके. आणि त्याचा यूज कशासाठी केला जातो? कम्युनिटी हार्डवेअरसाठी. ओके. देन त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन. द JINI मीन्स जावा Intelligent Networking Infrastructure provide the infrastructure to register and find distributed service
बेस्ड ऑन इट्स स्पेसिफिकेशन. JINI हे काय डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन आहे जे रजिस्टर अँड डिस्ट्रीब्युटेड सर्व्हिसेससाठी स्पेसिफाय केली जाते. इट इम्प्लिमेंट्स अ मेकॅनिझम दॅट इज नोन ॲज अ जावा स्पेस. इट इम्प्लिमेंट्स अ मेकॅनिझम दॅट इज नोन ॲज अ जावा स्पेस. यालाच काय म्हटलं आहे या इम्प्लिमेंटेशनला? जावा स्पेस. इट सपोर्ट द डिस्ट्रीब्युशन, पर्सिस्टन्स अँड मायग्रेशन्स ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ नेटवर्क. हे कशाला सपोर्ट करते? डिस्ट्रीब्युशनला, म्हणजे डेटा डिस्ट्रीब्युशनला, पर्सिस्टन्सला आणि मायग्रेशनला, डेटा मायग्रेशनला. काय करते? याचे ऑब्जेक्ट्स हे पूर्ण नेटवर्कभर याचा डेटा नेटवर्कभर सप्लाय करते. ओके, प्लस काय म्हटलं आहे? डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन. देन त्यानंतर आहे 7 नंबरचा क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन. अ क्लाउड ॲप्लिकेशन इज द वन डिमांड availability of the IT resource via the internet. On demand availability via resource internet याचा क्लाउड ॲप्लिकेशन्स काय होतं? इम्प्लिमेंट केल्या जाते. द क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन प्रोव्हाइड द सर्व्हिस ॲट अ लो कॉस्ट. क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन काय आहे? लो कॉस्ट सर्व्हिस आहे. ओके, या ॲप्लिकेशनला लो कॉस्ट सर्व्हिस म्हटलं जाते. जावा प्रोव्हाइड्स द इन्व्हायरमेंट टू डेव्हलप अ क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन्स. जावा कुठल्या इन्व्हायरमेंटला सपोर्ट करते? ह्याच्या क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशनच्या इन्व्हायरमेंटला सपोर्ट करते जावा. म्हणूनच ह्याचे एक प्रकारचे ॲप्लिकेशन कोणते आहे? क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन. देन त्यानंतर आहे IoT ॲप्लिकेशन. लास्ट ॲप्लिकेशन आहे IoT ॲप्लिकेशन. IoT इज अ टेक्नॉलॉजी दॅट कनेक्ट्स द डिव्हाइस इन इट्स नेटवर्क अँड कम्युनिकेट्स विथ देम. म्हणजे याचे डिव्हायसेस काय राहते? नेटवर्कला कनेक्ट राहते या टेक्नॉलॉजीचे, IoT टेक्नॉलॉजीचे, आणि कम्युनिकेट करते त्याच्यासोबत. ज्या नेटवर्कला ते काय आहे? कनेक्ट आहे ते डिव्हाइस. IoT हॅज अ फाउंड ऑलमोस्ट इन ऑल द स्मॉल डिव्हाइस सच अ हेल्थ गिअर, स्मार्टफोन्स, वेअरेबल, स्मार्ट लाईट अँड TV एक्सेट्रा. हे जे डिव्हायसेस आहे हे काय आहे? IoT बेस्ड ॲप्लिकेशन डिव्हाइस आहे. जसं आपला मोबाईल झाला, स्मार्ट TV झाला आपला, देन स्मार्ट लाईटिंग झालं, जे लाईट बल्ब्स आहे, देन वेअरेबल्स झाले, ते काय आहे? हे IoT बेस्ड ॲप्लिकेशन्स आहे. IoT बेस्ड ॲप्लिकेशन्सचे डिव्हायसेस आहे. फॉर डेव्हलपिंग द IoT ॲप्लिकेशन देअर इज अ लॉट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यासाठी खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज असते. इट कॅन बी यूज्ड, बट जावा ऑफर्स ॲन एज ऑफ डेव्हलपमेंट दॅट इज अ अनपॅरलल. जावा काय ऑफर करते? अनपॅरलल डेव्हलपमेंट्स काय करते? ऑफर करते याची प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, IoT प्रोग्रामर्स ग्रॅव्हिटेट टुवर्ड्स जावा because of its security, flexibility and versatility. IoT प्रोग्रामर्स जे डिव्हायसेस आहे त्याला काय कशाची गरज असते? सिक्युरिटी, फ्लेक्सिबिलिटी आणि व्हर्सेटिलिटीची. हे काय आहे? याचे ॲप्लिकेशन्स आहे IoT प्रोग्रामर्सचे. ओके, हे जे आहे हे आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत त्यासाठी या ॲप्लिकेशन्सचा यूज केला जातो ॲज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, आणि यासाठी कुठल्या प्रोग्रामिंगची यूज केलं जाते? जावा प्रोग्रामिंगची. हे याचे काय आहे? ॲप्लिकेशन्स आहे. किती प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहे? 8 प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहे. या ॲप्लिकेशन्सचा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर याला पूर्ण तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून लिहायचं आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.